व्हिटॅमिन्स मिनरल्सने भरपूर पौष्टिक आणि चवदार चवळी भाजी किंवा तांदळाची भाजी पटकन बनून तयार होते. बटाटा घालून चवळीची भाजी या पद्धतीने बनवून बघा. जी मंडळी तांदळाची भाजी खाण्याचा कंटाळा करतात ते सुद्धा अगदी आवडीने खातील. बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. नमस्कार, मी वंदना. वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार पौष्टिक चवदार बटाटा घालून पटकन तयार होणारी चवळीची भाजी. चवळीची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक जुडी ताजी कवळी चवळी भाजी घेतली आहे. सर्वात आधी चवळीची भाजी आपण निवडून घेऊया. चवळी भाजीचा वरचा शेंडा हाताने तोडून भाजीच्या कवळ्या काड्या सुद्धा तोडून घेऊया. काड्या तोडल्यानंतर ज्या ट्रान्सपरंट शीर असतात त्या काढून घ्यायच्या. त्यानंतर काड्यांचे मीडियम साईजचे तुकडे करून घ्यायचे. चवळी भाजी निवडताना फक्त पानच घेऊ नका, तर भाजीच्या कवळ्या काड्या सुद्धा घ्या. काड्यांमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात, तर या पद्धतीने चवळी भाजी निवडून घ्या. तर इथे मी चवळी भाजी निवडून घेतली. त्यानंतर 2 ते 3 वेळा पाणी बदलून भाजी स्वच्छ धुवून घेतली. तुम्ही सुद्धा चवळी भाजी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. भाजीवर चिकटलेली माती तसंच कीटकनाशक फवारणी केलेली असते, त्यामुळे चवळी भाजी 2 ते 3 वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घ्यायची. चवळी भाजी मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली. तुम्ही सुद्धा या पद्धतीने चवळी भाजी बारीक चिरून घ्या. चवळी भाजी बनवण्यासाठी इथे मी मिडियम फ्लेमवर कढईत 3 चमचे तेल घेतलं आहे. तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा टीस्पून जिरं घालूया. जिरं फुटल्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहे त्या घालायच्या. 2 कमी तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या घालूया. मिडियम फ्लेमवर काही सेकंद लसूण आणि मिरची परतून घेऊया. तर इथे मी 10 ते 15 सेकंदापर्यंत लसूण मिरची परतून घेतली. आता त्यात ॲड करूया एक मीडियम साईज कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालायचा. लसूण मिरचीत कांदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मीडियम फ्लेमवर कांदा आपण परतून घेऊया. कांद्याचा कच्चापणा जातो तोवर कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा जास्त लाल करायचा नाही. तर इथे मी 2 मिनिटापर्यंत मीडियम फ्लेमवर कांदा परतून घेतलाय. कांदा ट्रान्सपरंट झालाय, व्यवस्थित शिजून तयार झाला. आता त्यात एक मीडियम साईज टॅमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालूया. कांदा आणि टॅमॅटो व्यवस्थित एकजीव करून घेऊया. मीडियम फ्लेमवर कांदा आणि टॅमॅटो व्यवस्थित एकजीव करून घेतला. आता सुके मसाले ॲड करूया. अर्धा टीस्पून हळद, त्यानंतर अर्धा टीस्पून लाल तिखट ॲड करूया. चवीनुसार मीठ घालूया. सर्व सुके मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मीडियम फ्लेमवर सर्व सुके मसाले व्यवस्थित मिक्स केल्यानंतर कांदा आणि टॅमॅटो सोबत सुके मसाले काही सेकंद परतून घेऊया. तर इथे मी अर्ध्या मिनिटापर्यंत सर्व मसाला परतून घेतला. गॅसची फ्लेम स्लो करून त्यात ॲड करूया 2 मीडियम साईजच्या बटाट्यांची साल काढून घेतली आणि मध्यम आकाराच्या तुकड्यात बटाटा कट करून घेतला. बटाटा काळा पडायला नको म्हणून पाण्यात ठेवलाय. आता तयार केलेल्या कांदा टोमॅटोच्या मसाल्यात बटाट्याच्या फोडी ॲड करूया. तर इथे मी 2 मीडियम साईज बटाट्यांच्या फोडी ॲड केल्या आहे. स्लो टू मीडियम फ्लेमवर बटाट्याच्या फोडी मसाल्यात व्यवस्थित एकजीव करून घेऊया. तर इथे मी मसाला आणि बटाट्याच्या फोडी व्यवस्थित एकजीव करून घेतल्या. मीडियम फ्लेमवर 1 मिनिटापर्यंत बटाटे आपण मसाल्यासोबत खमंग परतून घेऊया. 1 मिनिट होत आला. मीडियम फ्लेमवर मसाल्यासोबत बटाटा खमंग परतून तयार झालाय. आता झाकण लावून स्लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटापर्यंत मसाल्यासोबत बटाटा आपण शिजवून घेऊया. तर इथे मी 3 मिनिटापर्यंत मसाल्यासोबत बटाटा शिजवून घेतला. आता झाकण उघडूया. बटाटा आता आपण खालीवर करून घेऊया. चवळी भाजीपेक्षा बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो, म्हणून बटाटा आपण थोडा शिजवून घेतला आहे. बटाटा खालीवर करून व्यवस्थित मिक्स करून घेतला. आता त्यात स्वच्छ धुवून बारीक चिरलेली चवळी भाजी ॲड करूया. चवळी भाजी बनवताना थोड्या मोठ्या आकाराच्या कढईचा वापर करा. चवळी भाजी बटाट्यासोबत एकजीव करायला सोयीस्कर पडते. कढईत चवळी भाजी घातल्यानंतर स्लो टू मिडियम फ्लेमवर चवळी भाजी आणि बटाटा व्यवस्थित एकजीव करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मोठी कढई घेतल्यामुळे चवळी भाजी व्यवस्थित मिक्स केली जाते. जोपर्यंत भाजी तळाला बसत नाही तोवर चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायची. गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवून 2 ते 3 मिनिटापर्यंत चवळी भाजी आणि बटाटा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा.
तर इथे मी चवळी भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली. चवळी भाजी मिक्स केल्यानंतर भाजी तळायला लागली आहे. चवळी भाजी व्यवस्थित मिक्स करून झाली. आधी आपण फक्त बटाट्यांसाठी मीठ घातलं होतं. आता भाजी तळायला बसल्यानंतर अर्धा टीस्पून मीठ घालून चवळी भाजीत मीठ व्यवस्थित एकजीव करून घेऊया. तर इथे मी स्लो टू मिडियम फ्लेमवर चवळी भाजीमध्ये मीठ व्यवस्थित एकजीव करून घेतलंय. आता पाण्याचा एक थेंब न घालता झाकण लावून स्लो फ्लेमवर 5 ते 6 मिनिटापर्यंत भाजी आपण शिजवून घेऊया. तर इथे मी स्लो फ्लेमवर 8 मिनिटापर्यंत भाजी शिजवून घेतली. मध्ये 2 वेळा झाकण उघडून भाजी खालीवर करून घेतली. आता परत एकदा भाजी आपण खालीवर करून घेऊया. तर इथे मी चवळी बटाट्याची भाजी व्यवस्थित खालीवर करून घेतली. आता आपण चेक करून घेऊया भाजी शिजली की नाही ते. चवळी भाजीच्या काड्या बोटांनी दाबून बघायच्या. जर काड्या दाबल्या गेल्या तर समजायचं भाजी शिजली आहे. तर इथे मी काड्या दाबून बघितल्या, भाजी व्यवस्थित शिजली आहे. आता गॅस बंद करायचा. विटॅमिन्स मिनरल्सने भरपूर, डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त, पौष्टिक, चवदार, पटकन तयार होणारी बटाटा चवळी भाजी तुम्ही सकाळच्या डब्यासाठी किंवा दुपारच्या रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता. चवळी भाजीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आजची पौष्टिक चवळी भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा. वंदनाज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.